नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण देव उठणे एकादशी म्हणजेच कार्तिक एकादशी आणि त्यालाच आपण प्रबोधिनी एकादशी सुद्धा म्हणत असतो त्या विषयावर बोलणार आहोत। बघा, या एकादशीचं एवढं महत्त्व का आहे, कार्तिक एकादशीचं एवढं महत्त्व का आहे, त्याचं कारण म्हणजे या दिवशी भगवान विष्णू हे निद्रावस्थेतून जागे होत असतात। आषाढी एकादशीला ते निद्रा अवस्थेत जातात आणि चातुर्मास हा त्यांचा निद्रावस्थेचा असतो। त्यानंतर ही जी एकादशी येते कार्तिक एकादशी, या एकादशीला ते जागे होतात आणि सगळ्या जगाचा ते भार सांभाळत असतात। बघा, भगवान विष्णू हे पालन करत आहेत, त्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची असते। असं म्हटलं जातं की कोणतीही एकादशीचा आपल्याला एकादशी धरणं शक्य नसेल, म्हणजे एकादशी व्रत करणं आपल्याला शक्य नसेल, तर आपल्याला आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी आपण धरलीच पाहिजे, जेणेकरून आपल्याला संपूर्ण 12 महिने म्हणजे 24 एकादशीचं व्रत केल्याचं फळ मिळत असतं। बघा, जर तुम्हाला शक्य असेल ना उद्या उपवास करणं, एकादशी व्रत करणं, तर अवश्य करण्याचा प्रयत्न करा। हे एकादशी व्रत हे संपूर्ण उद्या दिवसभर म्हणजे हा जो उपवास आहे तो आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो। म्हणजेच उद्या मंगळवार आहे, उद्या मंगळवारी तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे आणि बुधवारी सकाळी तो तुम्हाला सोडायचा असतो। हा उपवास आपल्याला नैवेद्य दाखवून सोडायचा असतो। आता काही जणांकडे वरण भात भाजी चपातीचा नैवेद्य दाखवतात, तर काही जणांकडे दही भाताचा नैवेद्य दाखवून हा उपवास सोडला जातो। तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसा तुम्ही नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकता। त्यानंतर बघा, आता या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं आहे ती म्हणजे सेवा करणं, कारण की हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे भगवान विष्णूंच्या सेवेसाठी। कारण की या दिवशी भगवान विष्णू हे निद्रावस्थेतून जागे होत असतात। या दिवशी त्यांच्या ज्या काही सात्विक लहरी आहेत ना, त्या अतिशय जास्त प्रमाणात सक्रिय असतात, त्यामुळे आपण त्यांची जितकी सेवा करू, अर्थात बघा, ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीला आमंत्रण द्यावं लागत नाही, ती तिथे अखंड वास करत असते। म्हणूनच या दिवशी भगवान विष्णूंच्या सेवेला खूप जास्त महत्त्व आहे। तर अर्थात आपल्याला उद्या कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत आणि कधी करायच्या आहेत ते बघा। तर उद्या तुम्हाला या सेवा रात्री 12 वाजता म्हणजेच मंगळवारी रात्री 12 वाजता म्हणजे बुधवार सुरू होतो त्यावेळेला मंगळवारी रात्री 12 वाजता तुम्हाला सेवा करायच्या आहेत। आता ज्यांना रात्री 12 वाजता सेवा करणं शक्य नाही आहे त्यांनी उद्या दिवसभर जरी या सेवा केल्या तरी पण चालणार आहे। कारण की बऱ्याच वेळेस कमेंट येतात की ताई आमचे लहान बाळ आहे, आम्ही सेवा नाही करू शकत रात्री उठून, तर तुम्ही दिवसभर जरी या सेवा केल्यात उद्या तरी पण चालणार आहे। शेवटी आपली श्रद्धा आणि आपला भाव खूप महत्त्वाचा असतो। तर कोणकोणत्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत ते बघा। तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करायचं आहे। आता विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे म्हणायला तुम्हाला अर्धा तास तरी लागतो आणि काहींना ते पठण करणं शक्य नसतं, मग त्यांनी एक श्लोकी विष्णू सहस्रनाम म्हणू शकता। आता एक श्लोकी विष्णू सहस्रनाम कोणतं आहे ते बघा। नमो स्वर्ण अनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षी शिरोरु बाहवे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारणे नमः। हे जे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम आहे ते तुम्ही 11 वेळेस पठण करू शकता। 11 वेळेस एक श्लोकी विष्णू सहस्रनाम पठण केल्यावर तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केल्याचं फळ मिळत असतं। म्हणूनच लक्षात घ्या, जर तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही एक श्लोकी विष्णू सहस्रनाम अवश्य पठण करा। बघा, उद्या एकादशी आहे त्यामुळे आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं नाही, कारण की तुळशी मातेचा पण या दिवशी उपवास असतो, ती सुद्धा या दिवशी निर्जला उपवास करत असते। त्यामुळे उद्या तुळशी मातेला जल अर्पण करायचं नाही आहे, फक्त तुम्ही तुळशी मातेची पूजा करू शकता। लांबूनच तुम्हाला तुळशी मातेला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत, धूपदीप ओवाळायचं आहे। तर तुम्हाला तुळशीची पानं पण तोडायची नसतात। स्त्रियांनी तर तुळस कधीही तोडू नये, कारण की ती सौभाग्य देणारी आहे, पण तुम्हाला तुळस तोडायची आहे तर आपल्याला उद्या भगवान विष्णूंना तुळस अर्पण करायची आहे। मग त्यासाठी तुम्ही आजच पाने तोडून ठेवा किंवा तुम्ही उद्या विकत जरी पाने आणली तरी पण चालणार आहे। तुमच्याकडे एक जरी पान असलं ना तुळशी तरी पण चालणार आहे, काहीच हरकत नाही। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुळशीचं एक पान तरी तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे। पण ते कसं करायचं ते बघा। तुम्हाला विष्णू सहस्रनामावली पठण करत करत ते एक पान अर्पण करायचं आहे। आता ज्यांच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती नाही आहे त्यांनी बाळकृष्णाच्या मूर्तीला जरी अर्पण केले तुळशीची पानं तरी पण चालणार आहे। आता बाळकृष्णाची मूर्ती पण तुमच्याकडे नसेल तुम्ही आपल्या स्वामींना अर्पण करा तरी पण चालणार आहे। जर तुम्हाला उद्या भगवान विष्णूंच्या मंदिरात जाणं शक्य असेल किंवा तुम्हाला बाळकृष्णाच्या मंदिरात जाणं शक्य असेल किंवा जर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाणं शक्य असेल तर अवश्य जा, दर्शन घ्या आणि तिथे तुम्ही ही पाने अर्पण करू शकता। जर जाणं शक्य नसेल तर तुम्ही आपल्या घरीच बसून तुम्ही सेवा करू शकता। तर काय करायचं आहे,
उद्या तुम्हाला तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला विष्णू सहस्रनामावली पठण करत करत अर्पण करायचं आहे। आता विष्णू सहस्रनामावली म्हणजे भगवान विष्णूंची 1000 नावे आपल्याला घ्यायची असतात। आता भगवान विष्णूंची 1000 नावे घेऊन ते एकच पान कसं अर्पण करायचं, तर एक पान म्हणजे ते जे काही पान आहे तुळशीचं ते तुम्हाला अर्पण करायचं आहे। भगवान विष्णूंचं एक नाव तुम्हाला घ्यायचं आहे, जसं की केशवाय नमः। परत ते पान उचलून घ्यायचं, परत तुम्हाला दुसरं नाव घ्यायचं आहे, जसं की माधवाय नमः। ते पान तुम्हाला परत अर्पण करायचं आहे। परत ते पान उचलून घ्यायचं, तिसरं नाव घ्यायचं, परत ते पान अर्पण करायचं। या रीतीने तुम्ही भगवान विष्णूंची 1000 नावे घेत घेत विष्णू ते एकच तुळशीचं पान तुम्ही अर्पण करू शकतात भगवान विष्णूंना। तर अशाप्रकारे तुम्हाला ही सेवा उद्या करायची आहे। खूप खूप प्रभावी आणि तितकी सुंदर अशी सेवा आहे। लक्षात घ्या, भगवान विष्णू हे पालन करता आहेत आणि ज्या घरामध्ये त्यांची सेवा केली जाते त्या घरामध्ये कधीही कशाचीही कमी पडत नाही। तिथले जे काही दारिद्र्य आहे ते समूळ नष्ट होतच। त्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य सर्व काही नांदत असतं। म्हणून उद्याचा दिवस सगळ्यात महत्त्वाचा आहे भगवान विष्णूंच्या सेवेसाठी। त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगितलं की उद्या ते चातुर्मासानंतर ते निद्रावस्थेतून जागे होणार आहेत आणि उद्याच्या त्यांच्या ज्या काही सात्विक लहरी असतात त्या सुद्धा खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात। म्हणूनच तुम्ही उद्या त्यांची जितकी जास्तीत जास्त सेवा कराल तितकं फळ तुम्हाला मिळणार आहे। तर लक्षात घ्या, तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत। सर्वप्रथम बघा, आपल्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तो स्वच्छ पुसून घ्या। मूर्ती असेल तर अभिषेक तुम्हाला करायचा आहे। भगवान विष्णूंची मूर्ती नसेल, तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल, तुम्हाला त्याच्यावर अभिषेक करायचा आहे। अभिषेक करताना तुम्हाला एक वेळेस पुरुष सूक्त, एक वेळेस श्री सूक्त आणि रामरक्षा स्तोत्र तुम्हाला 9व्या ओवीपर्यंत म्हणायचं आहे, कारण की 10व्या ओवीनंतर फलश्रुती असते आणि फलश्रुती पठण करताना आपल्याला अभिषेक करायचा नसतो। म्हणून तुम्ही एक वेळेस पुरुष सूक्त, एक वेळेस श्री सूक्त आणि रामरक्षा स्तोत्र तुम्हाला 9व्या ओवीपर्यंत म्हणायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे। अभिषेक तुम्ही दुधाने करा किंवा पाण्याने करा किंवा पंचमृताने करा, हे तुमच्या आता शक्तीनुसार आहे। अभिषेक करून त्यांना अष्टगंध लावून, हळद कुंकू अक्षदा वाहून तुम्हाला या सगळ्या सेवा मी तुम्हाला ज्या काही सांगितल्या आहेत, विष्णू सहस्रनामावली, विष्णू सहस्रनाम स्तोत्र, ज्यांना विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करणं शक्य नाही त्यांनी एक श्लोकी विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे 11 वेळेस। आता जर तुम्हाला उद्या रात्री, आता बघा बऱ्याच वेळेस ही पण कमेंट येते की ताई आम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करायचं आहे, मग ते आम्ही कधीपासून सुरू करावं? तर उद्याचा दिवस हा खूप जास्त महत्त्वाचा आहे। व्यंकटेश स्तोत्राचं जर तुम्हाला अनुष्ठान करायचं असेल, तुम्ही उद्याच्या रात्री 12 वाजता तुम्ही हे अनुष्ठान करू शकता। तुम्ही 21 वेळेस व्यंकटेश स्तोत्र उद्या पठण करू शकता। ज्यांना एकच दिवसाचं अनुष्ठान करायचं आहे त्यांनी उद्या रात्री 12 वाजता 21 वेळेस हे व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे। ज्यांना अनुष्ठान करायचं नाही आहे पण ज्यांना फक्त पठण करायचं आहे त्यांनी उद्या दिवसभर जरी पठण केलं व्यंकटेश स्तोत्र तरी पण चालणार आहे। पण ज्यांना रात्री 12 वाजता करायची इच्छा आहे त्यांनी अवश्य 21 वेळेस करा। 21 वेळेस नाही जमलं तुम्ही 3 वेळेस, 7 वेळेस, 11 वेळेस तरी पठण करण्याचा प्रयत्न करा। व्यंकटेश स्तोत्र हे लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप खूप प्रभावी आहे आणि भगवान व्यंकटेश हे भगवान विष्णूंचाच अवतार आहे। त्यामुळे त्यांची सेवासुद्धा तुम्हाला उद्या करायची आहे। तुम्ही अनुभव घेऊन बघा, ज्या घरामध्ये व्यंकटेश स्तोत्र रोज पठण केलं जातं ना त्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत असते, त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो। मी अनुभव घेतलेला आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे की व्यंकटेश स्तोत्र आपल्या घरामध्ये रोज एकदा तरी पठण झालंच पाहिजे। नक्की याचा अनुभव घ्या तुम्ही, खूप प्रभावी असं स्तोत्र आहे। तर या सगळ्या सेवा तुम्हाला उद्याच्या दिवशी करायच्या आहेत। जेवढ्या जमतील तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं। तर झालेली सेवा मी स्वामीचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।